पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्ताने प्रभाग क्रमांक 1 मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाने विजय गोविंद जरे व राहुल सर्जेराव भोसले यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. रस्ते, पाणी, ड्रेनेज, स्वच्छता, आरोग्य, शिक्षण व महिला युवकांचे प्रश्न आम्हाला जवळून माहिती आहेत. सत्ता किंवा पदासाठी नव्हे तर सेवा, संघर्ष आणि विकासासाठी निवडणूक लढवत असल्याचं यावेळी त्यांनी म्हटलंय. पाहूया ते यावेळी काय म्हणालेत. नमस्कार, महाराष्ट्र न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. आज आपण पिंपरी चिंचवडमधील प्रभाग क्रमांक 1 मध्ये आहोत. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दोन उमेदवार सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाची या ठिकाणी निवडणूक लढवतात आणि निवडणूक लढवत असताना त्या दोन्ही उमेदवाराला या प्रभाग क्रमांक 1 मधून चांगल्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. यांनी आतापर्यंत अनेक रॅल्या असतील, मतदारांच्या गाठीभेटी असतील, हे सर्व करत असताना त्यांना उत्कृष्ट असा प्रतिसाद या प्रभागामधून त्यांना मिळालेला आहे. त्याच्या आपल्याबरोबर जे काही विजय गोविंद जरे आहेत या उमेदवारावर आपण बातचीत करणार आहोत. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. साहेब, या नंबर 1 प्रभागामधून आपण आपलं मत आणि आपलं भविष्य आजमावत आहे. तर आपलं काय वाटतं आपल्याला विषय, कसं पाहतो तुम्ही निवडणुकीवर? खरं तर आज आम्ही प्रभाग क्रमांक 1 मधून आणि अनुक्रमांक 1 मध्ये माझा नंबर आलेला आहे. आणि खरं पाहिलं तर गेले 15 वर्षापासून मोरवस्ती चिखलीचा विकास झालेला नाही आहे. यासाठी परिवर्तन घडवणार आम्ही, त्यासाठी आम्ही उभं राहिलेलो आहे. ड्रेनेजची समस्या असेल, लाईटची समस्या असेल, रस्त्याची समस्या असेल, वाचनालय असेल, ह्या कुठल्याही समस्यावर त्यांनी लक्ष दिलेलं नाही आहे. गार्डन असेल, हॉस्पिटल असेल, त्यासाठी आम्ही हे सर्व सुविधा पुरवणार आहे. अनेक गोष्टी या प्रभाग क्रमांक 1 मध्ये झालेल्याच नाहीत आणि त्याच्यावरती असणारं हे उमेदवार काम करून आगामी काळामध्ये ते करण्याचा प्रयत्न करणार आहेत. त्यांच्याबरोबर असणारे दुसरे जे काही उमेदवार आहेत, राहुल सर्जेराव उर्फ आबा भोसले, यांच्याकडे आपण जाणार आहेत. नमस्कार. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. कसं पाहता प्रभाग क्रमांक 1 अनेक कामं झालेले नाहीत, वंचित कामं झालेलेच नाही, तर ते करण्यासाठी आपण पुढे पदार्पण पाऊल टाकतात. त्याविषयी आपल्याला काय वाटतं? आमचा जो प्रभाग आहे हा प्रभाग बरेच 2007 साली महापालिकेत गेला, पण तेव्हापासून ज्या डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होत्या तेवढी डेव्हलपमेंट ह्या प्रभागामध्ये झालेली नाही आहे. आता ह्या प्रभागामधून जो काय प्रॉपर्टी टॅक्स जमा केला जातो आणि त्याचं जे युटिलायझेशन आहे, जेवढा प्रॉपर्टी टॅक्स जातो त्याचं 10% पण युटिलायझेशन प्रभागामध्ये होत नाही आहे. आणि जे काही आरक्षित जागा आहेत, आरक्षणं डेव्हलप केलेली नाही आहेत. ह्या प्रभागामध्ये फ्री हॉस्पिटलायझेशन हवं आहे, परत ना स्कूल, कॉलेज, गार्डनचे आरक्षण आहेत, बरेचसे आरक्षणाची डेव्हलप झालेली नाही आहेत. आता ह्या सर्व मुद्दे घेऊन आम्ही ह्या प्रभागामध्ये आम्ही दोघं पण हे सगळं डेव्हलपमेंट करणार आहोत प्रभागामध्ये. ह्या उद्देशाने आम्ही या रिंगणात उतरलो आहे. आणि जे काय समस्या आहेत, प्रत्येक सोसायटीमध्ये गेलो तर ड्रेनेज लाईनचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे ह्या मोरेवस्ती भागामध्ये. आणि तुम्ही चिखली परिसरात गेलं तर तिकडे पाण्याचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. इथंही ह्या भागातही पाणी एक दिवस आड येतं आणि चिखली परिसराचं पाणी टँकरने विकत घ्यावं लागतं. अशी ही दुर्दैवी अवस्था ह्या प्रभाग क्रमांक 1ची आहे. आणि ती जर का सुधारायची असेल तर लोकांना नवीन पर्याय निवडावाच लागणार आहे. जर त्यांनी नाही निवडलं नवीन पर्याय तर ती आहेत ह्या गोष्टी परत अशाच चालू राहणार आहेत. तर मी लोकांना एवढंच आव्हान करेल, आम्ही सुद्धा सामान्य कुटुंबामधूनच आहे, आम्ही सुद्धा ह्या गोष्टी सोसलेल्या आहेत आणि ह्याच गोष्टी सगळेजण सोचतात आहेत. आणि पुढची जी आपली पिढी आहे लहान मुलांची, त्यांना जर का ह्या सगळ्या संकटातून बाहेर काढायचं असेल तर त्यांनी, आमची विनंती आहे कळकळीची, की त्यांनी आम्हाला साथ द्यावी. आणि येणाऱ्या 15 तारखेला गुरुवार आहे, त्या दिवशी जे इलेक्शन होणार आहे त्या इलेक्शनला मशाल चिन्हासमोरील बटन दाबून आम्ही दोन्ही उमेदवारांना भरघोस मताने विजय करावं. आणि आम्ही निवडून आल्यानंतर मी आश्वासन देतो आहे आणि वचन देतो आहे सर्व प्रभागातल्या लोकांना की आम्ही ह्या सर्व संकटातून सगळ्यांना बाहेर निश्चित काढणं. हे करत असतानाच तुम्ही अनेक रॅल्या काढल्या, पदयात्रा काढल्या, घरोघरी जाण्याचा प्रयत्न केला. लोकांना आपलं माहितीपत्रकसुद्धा तिथपर्यंत तुम्ही दिलेलं आहे. तर लोकांचा प्रतिसाद आणि असणारी आपल्याबद्दलची जी काही पॉझिटिव्ह भावना असते, लोकांचे मनं नाराज आहेत, काम झालेलं नाहीत म्हणून, तर त्याविषयी तुम्ही त्या कामाकडे आणि हे सगळं कसं बघता, काय वाटतं? आपण ज्यांची मुलाखत घेतली ते पहिले उमेदवार विजय जरे, हे त्यांचा अपघात छोटासा झाला आणि त्यांच्या पायाला प्लास्टर वगैरे केलेलं आहे. त्यांची धुरा त्यांचे कार्यकर्ते बघतायत आणि मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या प्रत्यक्ष अप्रत्यक्षसुद्धा प्रचार चालू आहे. कसं बघता तुमच्या आपल्या उमेदवाराला या ठिकाणी थोडी जखम झालेली लागलेलं आहे, कसं बघता तुम्ही? नमस्कार, मी ससने जय महाराष्ट्र. मी विजय शिंदे. तर विजय भाऊला जखम झाली तोपर्यंत सर्वांना, त्याच्या आधी सर्वांची जरा विजय भाऊनी एकट्याने सांभाळली होती. त्यानंतर एक एक कार्यकर्ता आमचा जोडत गेला.
आणि आज आपण एक आठवड्यानंतर किंवा 15 दिवसानंतर आमच्याकडे कमीत कमी 300-400 जण सामान्य कार्यकर्ते जोडले गेले आहेत. आणि काल विजय भाऊ जेव्हा जखमी झाला त्यानंतर आता दिवसा आमची प्रचार रॅली चालू होती. आता आम्ही 2 पायावर धावणारे कार्यकर्ते आज आमची एका पायावर देखील प्रचार करण्याची यंत्रणा आमची सज्ज आहे. आणि आधी आम्ही दिवसा काम करतो, आता आम्ही 24 तास काम करण्याचा निर्णय आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे. आम्ही सर्व घराघरामध्ये मशाल आणि शिवसेनेचा मशाल आणि अधिकृत उमेदवारांचे चेहरे आम्ही घराघरांमध्ये पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि जनसामान्यांनी महिला भगिनी ही निवडणूक हातामध्ये घेतल्यामुळं ही जनशक्ती विरोधात धनशक्ती आणि धनशक्ती विरोधात जनशक्ती असा सर्वसामान्यांच्या घरामध्ये हा प्रचार आपोआप झालेला आहे. त्यामुळं सर्व माय भगिनींचा आणि सर्व तरुण वर्गाचा पाठिंबा आम्हाला आहे. त्यामुळे आम्हाला खात्री आहे की 16 तारखेला गुलाल आमचाच असतो. आता समोरचे जे उमेदवार आहेत ते काही आमचे विरोधक नाहीत किंवा आमचे नाहीत, त्यांचे आमची फक्त प्रतिस्पर्धा आहे. स्पर्धेमध्ये उतरत असताना बरं त्यांचे जवळचे असताना त्यांचे जे प्रचारक आहेत, त्यांचे जे जवळचे मित्र जे सहकारी त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही आमच्या समोर टिकू शकत नाही. टिकू का शकत नाही त्याचं कारण असं आहे की त्यांचं दोघांचं असं म्हणणं आहे की आमच्या उमेदवाराकडे जास्त पैसा आहे, आमच्या उमेदवाराकडे यंत्रणा मोठी आहे, आमच्या उमेदवाराकडे जी यंत्रणा आहे आम्ही अनुभवी आहोत, आम्ही पैसेवाले आहोत. त्यांना सांगायचं तात्पर्य माझं एवढंच आहे, तुमच्याकडे जरी पैसा असला तरी आमच्याकडे शेतकऱ्यांची कष्टकऱ्यांची सामान्य जनता आहे. सामान्य जनतेने एकदा एखाद्याला खांद्यावर घेतलं ना ती जनता त्याला विजयाच्या गुलालापर्यंत नेऊन सोडणार त्याची आम्हाला खात्री आहे. कारण प्रत्येकाच्या दारात आम्ही जेव्हा जातो ना तर प्रत्येकाची तळमळीने आम्ही मांडतो. या प्रत्येकाच्या व्यथा आणि वेदना आत्तापर्यंत समजून कोणी घेतलेलं नाही, त्याच्यावर ते मार्ग कोणी काढलेला नाही. आणि हे मार्ग काढण्याचा त्यांना जे ज्यांच्याकडे बघून त्यांना हे आश्वासन वाटतं की ही व्यक्ती हे करू शकते, त्यांना संपूर्ण 100% खात्री झालेली की हे 2 उमेदवार जरी नौखे असले, जरी अनुभव नसला, जरी नवीन असल्याने मशालींच्या उद्धवसाहेब ठाकरे आणि मान्य आदित्यसाहेब ठाकरे यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवला, त्यांना जी तिकीट दिली त्यांना उमेदवाराच्या रिंगणामध्ये त्यांनी उतरवलेलं आहे. त्यांना 100% खात्री हे 2 आमचे शिवसेनेचे वाघ येत्या 15 तारखेच्या निवडणुकीनंतर 16 तारखेला जो विजयाचा गुलाल 100% घेणार म्हणजे घेणार. सप्रेम जय महाराष्ट्र. मी प्रभाग क्रमांक 1 युवासेनेचा पदाधिकारी असून या प्रभागामध्ये आम्ही प्रभाग क्रमांक 1 शिवसेनेचे आणि अधिकृत उमेदवार विजय भाऊ झरे आणि राहुलदादा भोसले यांचं चिन्ह आहे मशाल. ह्या मशाल चिन्हासमोरील बटन दाबून सर्व जनतेला आवाहन करतो की प्रचंड बहुमताने विजय करावं. प्रचार दरम्यान आम्ही गेले असता कार्यकर्ते सगळीकडनं या ठिकाणी उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय आणि लोक म्हणतात वातावरण आमचं ठरलंय, वातावरण फिरलंय, विजयी कौल आपला राहुल अशी चर्चा सगळीकडे चालू आहे. तरी माझं परत एकदा सर्व जनतेला नागरिकांना आव्हान आहे, आपण परिवर्तन घडवूया आणि या प्रभाग क्रमांक 1चा चेहरा मोहरा बदलूया आणि विजय भाऊ आणि राहुल दादाला मशाल चिन्ह दाबून प्रचंड मताने विजय करूया. माझी दोन्ही मुलं आहेत, विजय झरे आणि राहुल भोसले. पण यांना असं हे करायचं आहे की विकास करायचा आहे. मोरे वस्तीचा विकास झालेला नाही आहे. आम्ही जिथं जिथं जातो तिथं आम्हाला सगळी लोक लेडीज म्हणतात की आम्हाला आता नवीन चेहरे पाहिजे आणि आम्ही नवीन चेहऱ्यांनाच आता मत देणार आहे. कारण आमचा विकास झालेला नाही. आम्ही आत्तापर्यंत ज्यांना ज्यांना वोट दिलं त्यांनी आमचं काहीही काम केलेलं नाही आहे. तर आता आम्हाला नवीन चेहरे पाहिजे आणि ते नवीन चेहरे आहेत राहुल भोसले आणि विजय झरे. ह्यांनाच आम्ही विजयी करणार आहे आणि मशालीलाच आम्ही मत देणार आहे. तर आमचं एवढंच हे आहे की आम्ही त्यांना विजयी केल्यानंतर आमची पूर्ण सगळी कामं केली पाहिजेत आणि आम्ही ते करणार आहे. आम्ही त्यांना आश्वासनं दिलेली आहेत की जर हे दोन्ही चेहरे विजयी झाले तर आम्ही त्यांच्या मागण्या आहेत ते आम्ही पूर्ण करणार आहे. चा प्रचार चांगला चालू आहे सगळीकडे. राहुलदादा भोसले आणि विजयदादा झरे यांचा सगळीकडे आम्ही जातो ना, तिथं गेलो ना तिथं बायकांना सांगतो आम्ही सगळ्या ठिकाणी सोसायटीत गेल्यावरती की आमचं चिन्ह आहे मशाल. यांना तुम्ही वोटिंग करा बहुमताने, म्हणजे सगळ्यांनी वोट करा यांना की आपल्याला नवीन चेहऱ्यांची गरज आहे आता सध्या. कारण आपल्या इथं 8 वर्ष झाली मतदान झालेलं नाही आहे. तर आपल्याला आहे ना नवीन चेहरे आणायचे जवळ, म्हणजे समोर आणायचे की आपल्याला त्यांना वोट करायचं आहे आणि आपले जे कामं रखडले आहेत ना सगळे आपल्या मोरे वस्तीमध्ये ते कामं ते पूर्ण करतील हे आम्हाला त्यांचं म्हणजे सांगतात ते आम्हाला की आम्ही तुमची पूर्ण कामं करू. तुम्हाला खात्री आहे? खात्री आहे. धन्यवाद. आता या निवडणुकीमध्ये जे दोन्ही दादा म्हणजे राहुल दादा आणि झरे दादा जे उभे आहेत यांचं मशाले चिन्ह आहे, तर यांना आपल्याला विजयी करायचे. तर यांना म्हणजे आता काय झालं या म्हणजे परिस्थितीमध्ये या 8-10 वर्षाच्या कालावधीमध्ये म्हणजे आता पर्यंत बघितलं आपण काय चाललंय नाही चाललंय नाही का, सोसायट्यांमध्ये म्हणा, बाकीच्या पिंपरी चिंचवडमध्ये म्हणा,
तर त्यामुळं आता अशी इच्छा आहे तर बाबा राहुलदादा भोसले आणि जरे दादांनाच विजयी करायचं. यांचं चिन्ह आहे मशाल. तर याला सगळ्यांनी मतदान करून त्यांना यश आणून त्यांना यशस्वी करावं आणि विजय मिळवावा हीच माझी इच्छा. या प्रभाग क्रमांक 1 मध्ये अनेक समस्या या अनेक वर्षापासून आहे, सोडवण्याचा प्रयत्न झालेला नाही. आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब गटाचे हे 2 वाद रिंगणामध्ये आहेत आणि त्यांच्यासमोर एक वेगळं आव्हान आता त्यांच्या कार्यकर्त्यांनी बोलून दाखवलं की या ठिकाणी जे काही समोरचे उमेदवार आहेत किंवा त्यांचे पदाधिकारी असतील ते म्हणतात आमच्याकडे एवढा पैसा आहे आणि हे, परंतु यांनी व्यथा मांडली की शेतकऱ्यांनी एकदा डोक्यावर घेतलं तर शेतकरी मतदान करतो. आणि म्हणूनच या भागातील अनेक समस्या असतील काय असतील ते सोडवण्यासाठी या दोघांना आम्हाला तुम्ही 15 तारखेला प्रचंड बहुमताने निवडून देऊन मशाल या चिन्हाच्या पुढील बटन दाबावं असं यांनी नागरिकांना मतदारांना आवाहन केलेलं आहे. आता आपण या ठिकाणी थांबणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र न्यूज, चिखली, प्रभाग क्रमांक 1, पिंपरी चिंचवड, पुणे.